बातमीपत्रात आता पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे। शिवसेना नेते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणी राज ठाकरे यांची मनधरणी करण्याचे संकेत दिले। आमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन होईल असं ते म्हणाले। राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुती सोबत राहतील असा अंदाज होता, पण त्यांनी गुरुवारी अचानक विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करून सत्ताधाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला। मनसे विधानसभेच्या 225-250 जागा लढवेल असं ते म्हणाले होते। त्यांच्या या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांची मनधरणी करण्याचे संकेत दिले। दीपक केसरकर म्हणाले की विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे, सर्वच पक्षांना सर्वच जागा लढवण्याचा अधिकार आहे, तशी तो तयारीही करत असतो। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत, विशेषतः ते आमच्या विचाराचे आहेत, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा होईल तेव्हा निश्चितच त्यांचं मतपरिवर्तन होईल। दीपक केसरकर यांनी यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात फार मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा दावाही केला। ते म्हणाले, मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आरक्षण मिळालं होतं, ते त्यांनी स्वतः लक्ष घालून टिकवलं। याउलट महाविकास आघाडीला हे आरक्षण टिकवता आलं नाही। आताही सरकारनं दिलेलं 10% आरक्षण टिकणार आहे, पण आता आंदोलनाच्या माध्यमातून फडणवीस यांच्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कांदा महाबँक उभारण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रातील नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथं या कांदा महाबँकेची उभारणी होणार आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला आता अजित पवार यांच्या आमदारांनीच विरोध केलाय। महाबँकेचा निर्णय घेण्याऐवजी कांद्यावर लावलेले 40% निर्यात शुल्क कमी करा अशी मागणी या आमदारांनी केली आहे। त्यामुळे आता राज्य सरकारच्या अडचणी वाढणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। 3 पक्षाचं सरकार सध्या राज्यात असल्यामुळे त्यांच्यात समन्वय नसल्याचा आरोप विरोधक करतायत। त्यातच आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे या आरोपाकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नुकतीच भाजप आमदार आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात वाद झाल्याची बातमी समोर आली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला अजित पवार यांच्या आमदारांनी विरोध केल्याची माहिती समोर आली आहे। कांद्यासाठी महाबँक निर्माण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय, मात्र त्याऐवजी कांद्यावर लावलेले 40% निर्यात शुल्क कमी करा अशी मागणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर निर्यात शुल्क कमी केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असं मत अजित पवार यांच्या आमदारांनी त्यांच्याकडे व्यक्त केलंय। दिल्लीमध्ये नीती आयोगाची बैठक होणार आहे। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कांदा निर्यात शुल्काचा मुद्दा उपस्थित करावा अशी मागणी देखील आमदारांनी केली आहे। वास्तविक कांदा महाबँक प्रयोग चांगला असला तरी तो खर्चिक आहे, त्यामुळे त्याचा फारसा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार नाही। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचे परिणाम महायुतीला भोगावे लागले होते, त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या आधी या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारनं करावं अशी मागणी अजित पवार यांच्या आमदारांनी केली आहे। गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मी यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे छत्रपती संभाजीनगर येथील नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे। खैरे यांच्या या घोषणेमुळे ठाकरे गटातील अनेक इच्छुकांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता, यामुळे राजकीयदृष्ट्या ते बॅकफूटवर गेले होते। या पार्श्वभूमीवर खैरे यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे। माझी छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे। मला गद्दारांना पाडायचं आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास मी संजय शिरसाट यांना पाडण्यासाठी निश्चितच निवडणूक लढवेन असं ते म्हणाले। चंद्रकांत खैरे यांनी यावेळी बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी देणं जनतेला पटत नसल्याचं नमूद करत अप्रत्यक्षपणे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही चिमटा काढला। ते म्हणाले की अंबादास दानवे यांनी मला विश्वासात न घेता राजू शिंदे यांना पक्षात प्रवेश दिला। याच राजू शिंदे यांनी मला पाडण्यासाठी मदत केली। यामुळे अशा लोकांना कोण मदत करणार? मला गद्दारांना धडा शिकवायचा असून त्यामुळेच मला विधानसभा लढवायची असं चंद्रकांत खैरे यांनी ठणकावून सांगितलं। छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा मी पहिला हिंदू आमदार असल्याची बाबही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी प्रामुख्यानं अधोरेखित केली। मी पश्चिम मतदारसंघाचा पहिला आमदार म्हणून निवडून आलो होतो, सध्या त्यांचा पैशाचा उन्माद सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत मला पैशाच्या बळावर पाडण्यात आलं। आता शरद पवार आणि काँग्रेसचं वलय आहे, त्यामुळे आमची 140 जागा लढवण्याची तयारी आहे। आम्ही किमान 103 जागा जिंकणार असल्याचा दावाही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केला। गृहमंत्री अमित शहा यांच्या मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी शुक्रवारी सुलतानपूरच्या खासदार आमदार न्यायालयात हजर झाले। इथं त्यांनी आपलं म्हणणं नोंदवलं। न्यायाधीशांना सांगितलं, मी निर्दोष आहे, माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र रचलं गेलंय, मी सर्व आरोप फेटाळतो। माझी आणि माझ्या पक्षाची प्रतिमा ढासळण्यासाठी आरोप केले जात आहेत।
राहुल 16 मिनिटं कोर्टरूममध्येच राहिले. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. राहुल यांच्यावर आरोप आहे की 2018च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान ते म्हणाले होते अमित शहा यांच्यावर हत्येचा आरोप आहे. या विधानाविरोधात सुलतानपूरमधील भाजप नेते विजय मिश्रा यांनी 2018 मध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी सुनावणी झाली. राहुल गांधींचे वकील काशी शुक्ला म्हणाले संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही राहुल गांधी सुलतानपूर कोर्टात आले. इथं राहुल गांधी यांनी त्यांचं म्हणणं नोंदवलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. राहुल गांधी यांनी न्यायाधीशांसमोर स्वतःला निर्दोष घोषित केलं. ते म्हणाले मी माझ्यावर केलेले सर्व आरोप फेटाळतो. माझ्यावर जे काही आरोप झालेत ते माझा पक्ष आणि माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतायत. राहुल यांच्या हजेरीपूर्वी सुलतानपूर न्यायालयातील वकील संतप्त झाले. बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांनी संपाची घोषणा केली. त्यांनी एक पत्र जारी केलं. त्यात लिहिलं होतं की राहुल यांच्या हजेरीमुळे ठिकठिकाणी सुरक्षा बॅरिकेड्स करण्यात आले आहेत. त्यामुळे वकील न्यायालयात पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे कामावर बहिष्कार टाकण्यात आलाय. सुलतानपूरचे भाजप नेते विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर बदनामीचा आरोप केला होता. कर्नाटक निवडणुकीदरम्यान 8 मे 2018 रोजी बंगळुरू इथं झालेल्या राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचा त्यांनी उल्लेख केला. त्यात राहुल म्हणाले होते अमित शहा यांच्यावर हत्येचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयानं न्यायाधीश लोया प्रकरणात याचा उल्लेख केलाय. त्यामुळे अमित शहा यांची विश्वासार्हता आहे असं मला वाटत नाही. प्रामाणिकपणा आणि शुद्धतेच्या गप्पा मारणाऱ्या पक्षाचे अध्यक्ष हत्येचे आरोपी आहेत. शिखर बँक घोटाळा प्रकरणातील मोठी बातमी आता समोर आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत. न्यायालयानं या प्रकरणातील गुन्हे शाखेनं 2दा दाखल केलेले क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिका यांची एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सुनावणीत न्यायालयाच्या निर्णयावर आता अजित पवार यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. सर्व निषेध याचिका आणि दोन्ही क्लोजर रिपोर्टवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. ही विनंती मान्य करत न्यायालयानं 31 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय घेतलाय. शिखर बँकेत 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणी ही सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा मिळाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणी निषेध याचिका दाखल झाल्या आहेत. तर आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एकत्रित सुनावणी करण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार आता या प्रकरणाची 31 ऑगस्ट रोजी एकत्रित सुनावणी होणार आहे. न्यायाधीश A.U. कदम यांच्या न्यायपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर 2020 मध्ये अजित पवार यांना क्लीन चिट देत या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मार्चमध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. या दोन्ही रिपोर्टवर आक्षेप घेण्यात आलाय. तसंच काही दिवसांपूर्वी 7 सहकारी साखर कारखान्यांनी याविषयी निषेध याचिका दाखल केली आहे. तर आणखी 50 निषेध याचिका दाखल केल्या जाणार आहेत अशी माहिती ॲडव्होकेट सतीश तळेकर यांनी न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे या सर्व निषेध याचिका आणि दोन्ही क्लोजर रिपोर्टवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती देखील त्यांनी न्यायालयाला केली होती. त्यानुसार आता या सर्व प्रकरणातील एकत्र सुनावणी होणार असल्यानं अजित पवार यांच्या अडचणी वाढणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. राज्यात दिखावा करणारे अनेक जण आहेत. ते काही जण बोलतात एक आणि करतात एक असा हल्ला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर चढवलाय. तसंच काही पक्ष नेहमी महाराष्ट्र विरोधी पक्ष घेण्यासाठी निर्माण झालेत असंही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी विधानसभेत स्वबळावर 250 जागा लढवण्याची घोषणा केली. यावरून राऊतांनी बोचरी टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी राऊत बोलत होते. यावेळी संजय राऊत म्हणाले राज ठाकरे हे नुकतेच परदेशातून आलेत. राज्यात नेमकं काय सुरू आहे त्यांना समजायला वेळ लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे शत्रू असलेल्या मोदी शहा यांना बिनशर्त पाठिंबा दिला. जणू काय महाराष्ट्रावर उपकार करण्यासाठीच मोदी शहांचा जन्म झाला. मात्र लोकसभा झाल्यावर एका महिन्यातच राज ठाकरेंची भूमिका बदलली. मनसे 250 जागा लढणार हे आश्चर्यकारक आहे. विधानसभेत अपशकुन करण्यासाठी स्वाभिमानी पक्षांना ही पावलं उचलावी लागत आहेत का? काही पक्ष नेहमी महाराष्ट्र विरोधी पक्ष घेण्यासाठी निर्माण झाले असं राऊत म्हणाले. याशिवाय शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटानं पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठाकरे गटाच्या आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती गोगावले यांनी याचिकेत केली आहे. यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव होणार आहे. आता धावाधाव करून काय मिळवणार आहे? सर्वोच्च न्यायालयानं संविधानाचा मान राखला तर 24 तासात हे सर्व अपात्र ठरतील. शिंदे गटाचे पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाईल असं राऊत म्हणाले. मराठा आरक्षणावरून एरवी सरकारसह सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रथमच विरोधकांना थेट आवाहन केलंय. विशेष म्हणजे त्यांनी थेट शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचा उल्लेख करत मराठा आरक्षणाबाबत विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. तसंच याबाबत निर्णय न झाल्यास येत्या 29 ऑगस्टला मोठा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केलं. यावेळी मनोज जरांगे म्हणाले, आज मूळ गावी मातुरीमध्ये यात्रेसाठी निघालोय. आमचं मूळ गाव आहे, तिथे दर्शनासाठी जाणार आहे. सरकारशी बोलणं झालं नाही, पाऊस सुरू आहे, सरकार त्यात व्यस्त आहे.
जनता अडचणीत असताना सरकारला त्रास देणं योग्य नाही, त्यामुळे आम्ही सरकारला त्रास देणार नाही. माझी तब्येत बरी नाही, मात्र तरीही मी दर्शनाला जाणार आहे. मी माझ्या गावी जाणं आणि माझ्या दौऱ्याचा काही संबंध नाही, असं जरांगे यांनी स्पष्ट केलंय. पुढे ते म्हणाले की मराठा समाजाला मोठं करायचं असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार आहे. भाजपच्या लोकांचं डोकं काम करत नाही. आम्ही सत्ताधाऱ्यांना भाव देत नाही. शेवटी मराठ्यांपुढे शांत बसला नाही तर तुमचं राजकीय करिअर मराठा संपवून टाकेल. सरकारकडून हा विषय विरोधकांवर ढकलला जातोय. उद्या विरोधक जर नाही म्हणाले तर आम्हाला सरकार आरक्षण देणार नाही का? एकमेकांवर ढकलणं त्यांनी बंद करावं, असं जरांगे म्हणाले. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटानं पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटानं तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावले यांनी याचिका केली आहे. त्यांनी आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. आता या प्रकरणी न्यायालयाकडून 6 ऑगस्ट रोजी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे यांनी ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी जाहीर केला. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना दिलासा देतानाच ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवल्यामुळे आता भरत गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती गोगावले यांनी याचिकेत केली आहे. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप घेण्यात आला आहे. 7 महिन्यानंतर तातडीच्या सुनावणीचा आग्रह का केला जातोय असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे वकील विनयकुमार खातू यांचा आक्षेप झालाय. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मनमानी, बेकायदा आणि असंविधानिक आहे. रेकॉर्डवर सादर करण्यात आलेले पुरावे विधानसभा अध्यक्षांनी विचारात घेतले नाहीत. इतकंच काय तर ठाकरे गटातील आमदारांनी स्वेच्छेनं पक्षाचं सदस्यत्व सोडलं होतं. हे लक्षात घेण्यात विधानसभा अध्यक्ष अपयशी ठरलं, असं याचिकेत नमूद करण्यात आलंय.